नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकाला याचा मोठा फटका बसलाय। मात्र त्याचबरोबर फुलशेतीला सुद्धा मोठा फटका बसलाय। आपण बघतोय ही सगळी गुलाबाची शेती आहे आणि या शेतीत जे आहे ते पाणी असल्यामुळे ही सगळी झाडं त्यात वाळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या शेतकऱ्याच्या जे आहे ते कुठतरी गुलाबाचा सुगंध सुद्धा या जोरदार पावसामुळे हरवलाय। खरं तर गुलाबाला मोठी मागणी असती। आता सणासुदीचे दिवस आहेत, दिवाळी आहेत, शेतकऱ्याला यातून जे आहे ते हजारो रुपयाचं उत्पादन मिळालं असतं। मात्र अशा पद्धतीनं या गुलाब शेतीतील झाडं आपल्याला वाळताना पाहायला मिळतात आणि कुठेतरी एक दोन झाड जे आहे ते पुन्हा नव्यानं हिरो होताना पाहायला मिळतं, त्याला पालव्या फुटताना पाहायला मिळतात। मात्र ज्या पद्धतीने शेती पिकाचं प्रचंड मोठ्या नुकसान झाले, काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेत तर काही शेतकऱ्यांना अजून पैसे सुद्धा मिळाले नाहीत। मग या निमित्तानं जे आहे ते शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेत। आता दिवाळीचा सण आहे, अशा परिस्थितीत या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा आपण पाहतोय। गुलाब शेती करणारे शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, किती एकरवर जे आहे ते गुलाब शेती आपण लागवड केली होती आणि कसं नुकसान झाले? गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये 1 एकर गुलाब लागवड केलेली होती। 12 रुपयाला कांडी होती गुलाबाची। आता यावर्षी 35 ते 40 रुपये रेट झालेला आहे गुलाबाचा। लागवडसुद्धा खर्च होत नाही। यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे गुलाब पूर्ण रोगराईमुळं किंवा मग अति पाण्यामुळं मर आणि सडीचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे पूर्ण प्लॉट आमचा करप्या रोगानं बाद झालेला आहे। आणि उत्पादन खर्च आता सणासुदीचे दिवाळी आहे, दसरा आहे, पुढं अजून लग्नसराई आहे, त्याच्यामुळं जे माल निघत होता उत्पादन ते पूर्णपणे 20 ते 25% आलेलं आहे। बरं, काही झाडं जे आहेत त्यातले वाळताना आपल्याला पाहायला मिळतात, ते पाणी किती दिवस होतं याच्यात? कमीत कमी 3 दिवस या गुलाबामध्ये असणं आणि लोणारीचं हे बॅकवॉटर होतं। पूर्ण म्हणजे एकही शेंडा बूड दिसत गेलं नाही। 3 दिवसामुळं हे 50% फळ वाया गेलेलं आहे आमचा। मला सांगा, पाऊस नसता, रोगराई नसती तर आज दिवाळीच्या सणात या गुलाब शेतीतून किती पैसे आले असते? 1 महिना 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न झाले असतं। आता एकही फुल पूजेसाठी सुद्धा एकही फुल निघत नाही। पूर्ण म्हणजे 50 ते 75% आमचा बाग करपून गेलेला आहे। आता सध्या मार्केटला आमचं येणं जाणं नाही, बंद। आता पंचनामा वगैरे कोणी तलाट्यानं फुलशेतीचा पंचनामा वगैरे काही केलं नाही। आम्ही ई पीक पाणीमध्ये ई पीक पाणीमध्ये गुलाब शेती दाखवलेली आहे, त्याचं आम्हाला अनुदान आलेलं नाही, काही चाललं नाही। काय नाव? साईनाथ माधवराव जाधव, राहणार देगाव। निश्चित आपण बघतोय हे साईनाथ माधवराव जाधव नावाचे शेतकरी होते। यांची 1 एकरवर गुलाब शेती होती। मात्र ज्या पद्धतीनं गुलाबावर रोगराई आली, त्याचबरोबर या सगळ्या गुलाब शेतीत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळं पाणी साचलं होतं आणि आता हे पाणी जरी ओसरलं असलं तरी ही सगळी जी आहे ती गुलाब शेती आता वाळताना पाहायला मिळते। काही झाडं जे आहे ते सुकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि फुलशेतीला अजूनही कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही, याचे पंचनामे सुद्धा झाले नाहीत। आज सुद्धा शेतकऱ्यांनी सांगितलंय काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेत तर काही शेतकऱ्यांना पैसे नाही मिळालेत। मात्र फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची ही व्यथा आपण या ठिकाणी ऐकली। ज्ञानेश्वर लोंढे, T9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।